मी कुणीही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही असो मी असो कुणी असो नाही तर सुनील तटकरे असो नाही तर आता एखादा इथं गरीब व्यक्ती असो पवार साहेबांचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांसाठी खुले आहेत. आता तिथं गेल्यानंतर चर्चा आत काय झाली हे मला सांगता येणार नाही. चर्चा न होता तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली असेल तर स्वागत आहे. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल कुणी विचारत असेल तर चांगली गोष्ट आहे. जाऊन नुसतं चहा पिला असेल तर मला नाही सांगता येणार. पार्श्वभूमी आणि घटनाक्रम बघता टायमिंगला घेऊन खूप चर्चा आहे. पवार साहेबांचं टायमिंग हे 24 तास अख्खा आठवडाभर वर्षभर आणि आजपर्यंत 60-65 वर्ष सामान्य प्रत्येक व्यक्तीला दरवाजा हा उघडला गेला आहे. आता एखादा व्यक्ती अचानक 3 वर्षानंतर भेटायला का येतो याच्याबद्दलचं टायमिंग त्यांच्याच पक्षाने त्यांनाच विचारलं पाहिजे असं मला तरी वाटतं. बघा टायमिंगचं महत्व किती काय असलं किती अंदाज असला आणि आपला अपोनंट किती हुशार असलं तरी अपोनंटच्या मनामध्ये काय हे आपल्याला एकदा कळलं तर असं ओपनली व्यक्त होऊन चालत नसतं. योग्य वेळेस योग्य ते खेळी खेळून त्या व्यक्तीला आउट करणं मात्र त्या ठिकाणी महत्वाचं असतं. शिवाजीराव गर्जेसह कुठेतरी जय पवार यांना सुद्धा खजिनदार म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि तो त्या पक्षाचा विषय मी या ठिकाणी काय घेणार. त्याच्याच बरोबर अजून एक महत्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. काही लोक आज कशाला बैठकीला मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले, कुणी अजून काय केलं, कुणी अजून सायकलवर गेलं, बरंच काय झालं. मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. एकाच दिवशी फक्त बातम्या होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही. त्याच्याच बरोबर मला एवढंच सांगायचं आहे की जे केंद्र सरकारने आणि खास करून पंतप्रधान साहेबांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं आता खर्च आपल्याला कमी करावे लागतील. त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला शक्तीपीठ मार्ग जो आज महाराष्ट्राला जरूरत नाही, जो सुरुवातीला 56,000 कोटीचा होता आता 1,10,000 कोटीला गेला, तो 1,25,000 कोटीला एस्टिमेट जाणार आहे, जो नॅशनल हायवे पेक्षा महाग झालेला आहे आणि त्यात 30,000 कोटीचा मलिदा नाही तर करप्शन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये पुराव्यासकट आम्ही बोलू शकतो. त्यामुळे ते थोडंसं थांबवावं आणि जो काही कोणाला महाराष्ट्राला न लागणारी बुलेट ट्रेन सुद्धा काही काळ थांबवली तर बरं राहील. पण सामान्य लोकांना मात्र भुर्दंड कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी लावू नका एवढी सरकारला विनंती करतो. सरकारचं कुठंतरी जबाबदारी असते तेल देणं, पेट्रोल देणं, डिझेल देणं, त्याच्यानंतर सामान्य लोकांना ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्याचं नियोजन करणं. जर सरकार त्या बाबतीत फेल होत असेल आणि गरीबावर भुर्दंड पडत असेल हे बरं नाही असं आम्हाला वाटतं. हो, आज मुख्यमंत्री विधानभवनात बुलेटवर गेले पण मात्र त्या बुलेटची पीयूसी एक्सपायरी होती असं ट्विट जे आहे ते विजय वडेट्टीवार केले, त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार का? बघा मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही. त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. अरे मुख्यमंत्री साहेब कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय पीयूसी आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? दादांच्या बाबतीत असंच झालं, झेड सिक्युरिटी दिली, विमान चांगले खराब आहे नीट कंडिशन मध्ये आहे नाही बघितलं आणि दुर्दैवाने आज त्या अजितदादा आपल्यात नाहीयेत. ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला का घातपात त्याच्यावर आता चर्चा पुढे जाऊन होईल, पण विषय एवढाच आहे मुख्यमंत्र्यांना जबाबदार ठरवून चालणार नाही. त्यांच्या कार्यालयामध्ये OSD जे कुणी असतील जबाबदार त्यांना 100% त्याच्यामध्ये आपल्याला जबाबदार ठरवते. नहीं, इसके बारे में मैंने वक्तव्य किया है. एक तो वो पार्टी अलग है, वहाँ पे डिमोशन हुआ है, वो क्यों हुआ है वो सुनील तटकरे जी और जो दूसरे का नाम क्या है प्रफुल्ल पटेल भाई वो उस बारे में बात करेंगे, उस पक्ष के बारे में और दो नेता के बारे में और ज्यादा बात करके न आपका न मेरा न लोगों का वहाँ पे मैं टाइम वेस्ट करना चाहता हूँ.